बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांज, भाग 14. त्या रात्री रमाकाकूंना झोपच आली नाही. आजी म्हणून राजा मनात डोकावत होता. त्याच्या आठवणीने रमाकाकू बेचैन झाल्या. लेकाचा मोठा बंगला आठवला. एक आवाज दिला तर 4 शिपाई जमा व्हायचे. त्याची बायको दिसायला सुंदर आणि हुशार होती. लेक्चरर होती. सगळा आनंदी आनंद होता. पण त्यांच्या त्या आनंदी सुंदर संसाराच्या चौकटीत आपण मावत नव्हतो. का का सुनेला आपण का नको होतो? आपलं घरात असणं तिला का पसंत नव्हतं? तिची ती धारदार नजर आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात. रमाकाकूंनी डोळे टिपले. आपलं काही चुकत होतं का? आपल्याला आपल्या खोलीबाहेर निघायची परवानगी का नव्हती? चुकून हॉलमध्ये गेलोच तर ते तिला का आवडत नव्हतं? आपण त्यांच्या बंगल्यात शोभत नव्हतो का? माझे वडील आम्हा मुलींना नेहमी सांगायचे, पोरीनो, तुमच्याबद्दल तुमच्या सासरच्या मंडळींकडून कुठलीही तक्रार येता कामा नये. घरातील माणसं लहान मुलांप्रमाणे असतात, त्यांच्या कलानं घ्यायचं. पण इथे एक गोष्ट असते, लहान मुलांच्या वागण्याचं, त्यांच्या हट्टाचं कौतुक केलं जातं, पण म्हाताऱ्यांच्या नाही. म्हणून आवर्जून सांगतो, म्हाताऱ्या लोकांचं मन दुखवू नका. हे सारं करताना कदाचित तुम्हाला त्रास होईल, पण त्याचं फळ मिळेल. कुठेही असला तरी त्यांचे आशीर्वाद पाठीशी राहतील. आणि पोरींनो, एक लक्षात ठेवा, आपलं घर जे उभं असतं ना, त्यामागं वडीलधाऱ्या माणसांची पुण्याई असते. म्हातारी माणसं घराला लागलेलं ठिगळ नाही, ते घरातील ऐश्वर्य आहे, ऐश्वर्य. बाकी काय सांगू? एवढं बोलून बाबा थांबले. त्यांचं लक्षात ठेवून आम्ही कधी वावगं वागलो नाही. मग आमच्या नशिबी हा वनवास का? घरापासून आम्हीच वंचित का? या नव्या पिढीला माहेरची लोक आणि इतरही लोक चालतात, मग आम्ही का चालत नाही? पूर्वजन्मीचं पाप म्हणतात ते हेच का? आणि रमाकाकूंना हुंदकाच फुटला. रमा, काय झालं? काही नाही, डोळे पुसत रमाकाकू म्हणाल्या. एक सांगू रमा, तू जितका मागचा विचार करशील तेवढा तुला अधिक त्रास होईल. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. इथं काय कमी आहे? मोकळेपणा आहे. कुठेही हिंडू शकतो, जाऊ शकतो. कुणी अडवतं? जिथे उंबरठा ओलांडला तरी भुवया ताणल्या जायच्या, तिथे आपल्याला ही मोकळीक म्हणजे खूप झालं. एवढ्या मोठ्या बंगल्यात आपल्याशी बोलायला कुणाला वेळ होता? इथे तर आपल्या बरोबरीची माणसं सभोवताली आहेत. हे संजीवन आपलं आहे, आपलं. इथली माणसं आपली आहेत. भलेही रक्ताची नाती इथं नसतील, परंतु ज्या हेतूनं हे सारं इथं उभं केलं गेलं, त्याला आपण थोडा तरी हातभार लावायला हवा ना. आपण जर मागचा गुंता मागं सोडून इथे समरस होणार नसू, तर हे संजीवन उभं राहण्याचा उद्देशच सफल होणार नाही. आणि आपल्या इथं येण्याचाही. बघ, माझं म्हणणं तुला पटतं का ते बघ. रमाकाकूंनी स्वतःला सावरलं. रमा, जीवनाकडे नव्यानं पाहायला शिक. उरले ते दिवस एकमेकांच्या संगतीत हिरवे कंच करूया. काय असं म्हणून धीरज कुमारांनी रमाकाकूंकडे बघितलं. रमाकाकू उठल्या. त्यांनी धीरज कुमारांचा हात हाती घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले. त्यांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं. डोळे पाणावले होते त्यांचे.
धीरज काकाने रमाबाईंचा हात हाती घेऊन दुसरा हात त्यावर ठेवला आणि एकमेकांचा तो आश्वासक स्पर्श दोघांनाही उभारी देऊन गेला. आश्वासक प्रेमळ स्पर्शाची हीच तर जादू असते. दुपारचा चहा आटोपला. 4 वाजून गेले होते. संध्याकाळचे सगळेजण बाहेर हिंडत फिरत चला. एकमेकांशी गप्पा करा किंवा देवाचं नामस्मरण करा, आई सर्वांना म्हणाल्या. का बरं आई? वैजयंती म्हणाली. अगं बाई, ही म्हातारी माणसं खोलीमध्ये बसून नाही नाही ते विचार करतात. तिन्ही सांजेला वास्तू तथास्तू म्हणत असते. बापरे आई, किती छान सांगितलं. छान म्हणून नाही ग, पण जुने लोक सांगतात ना की संध्याकाळी देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावावा, देवाचं नाव घ्यावं, मुलांना शुभंकरोती म्हणायला शिकवावं, श्लोक रामरक्षा म्हणायला लावावी. यामागचं तेच कारण आहे. संध्याकाळी मनात चांगलेच विचार असावेत, सगळ्यांचं शुभ चिंतावं. वैजयंती आईंच्या छोट्याशा मूर्तीकडे बघत होती. सकाळच्या वेळी चहा आंघोळी आटोपल्या की सगळ्यांच्या खोल्यांमधून श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हणण्याचे आवाज येत. रोजच्यासारखीच आजची सकाळ उगवली. माईंच्या खोलीतून आवाज येत होता. संसारा संगे बहुशिनलो मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. कुणाच्या खोलीतून ज्ञानेश्वरीचे शब्द कानी येत होते, तर कुणाच्या खोलीतून कैलास राना शिवचंद्रमोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. सगळं वातावरण भारावल्यासारखं वाटत होतं. खाली असलेल्या देवांच्या मूर्तीजवळ बसून जनाजी जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल असं म्हणत होत्या. सुख समाधानासाठी आणि प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रत्येक जण देवाला साकडं घालीत होता. मुला नातवंडांना सुखी ठेव म्हणत होते. नात्याच्या गुंत्यातून कुणाचा पाय कधी निघत नव्हता. आज संजीवनमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असल्याने सकाळपासूनच धावपळ सुरू होती. एका पर्यावरणप्रेमी संस्थेचे लोक रोपटी घेऊन येणार होते. 11ची वेळ दिली होती, म्हणजे 12 वाजेपर्यंत जेवणाच्या वेळेपर्यंत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आटोपणार होता. साधारण 11च्या सुमारास 2 गाड्या आल्या आणि मॅटाडोरमध्ये रोपटी आली. डॉक्टर संजय डॅडी जातीने हजर होते. सुधाकर भाऊंनी मजुरांच्या हाताने आधीच गड्डे करून ठेवले होते. संजीवनमधील सर्व मंडळी बाहेर जमली. जनाजी आपल्या डोक्यावरचा पदर नीट करीत सर्वात समोर आल्या. चला जनाजी, या समोर. सर्वात मोठ्या तुम्ही आहात. पहिलं रोपटं तुमच्या हाताने लावूया, डॉक्टर संजय म्हणाले. जनाजी समोर आल्या. तिनं आपल्या थरथरत्या हातानं रोपटं लावलं. ती आत माती सरकवू लागली. तसे डॉक्टर संजय म्हणाले, आजी असू द्या, असू द्या, आम्ही सारतो आत माती. मायाववी अशीच माती लोट जा बापा, घाईवरून जनाजी म्हणाल्या. ते काम आम्ही बरोबर करतो आजी, काळजी नका करू, डॉक्टर संजय गमतीने म्हणाले आणि माईंकडे बघत म्हणाले. चला माई, या, हळू या. माईंच्या हाताने रोपटं लावण्यात आलं. प्रत्येकाच्याच हातानं एक एक रोपटं लावण्यात आलं. फोटो काढण्यात आले. खेळीमिळीच्या वातावरणात सर्वांची जेवणं झाली. नागपूरहून आवर्जून आणलेले बुंदीचे लाडू सर्वांना आग्रहाने वाढण्यात आले. आणि हो, जेवणं झाली की कुणीही आपापल्या खोलीत जायचं नाही, डॉक्टर संजय म्हणाले. का? या अर्थाने सर्वांनी आश्चर्याने डॉक्टर संजयकडे बघितलं. सगळ्यांनी हॉलमध्ये जमायचं. काही विशेष डॉक्टर साहेब? वैजयंती म्हणाली. विशेष म्हणजे वृक्षारोपणाचा आनंद सेलिब्रेट करूया. कार्यक्रमाचं काही स्वरूप? वेळेवर जे जसं जमेल तसं. सारे जण हॉलमध्ये जमले. पाहुणे मंडळी सोफ्यावर बसली. खाली बसायला त्रास होतो म्हणून सर्वांसाठी खुर्च्याच लावल्या होत्या. चला, कोण काय सांगणार आहे? जनाजी म्हणा गाणं. हॅट बाप्पा, मला नाही येत. माई तुम्ही? आत्ताच एवढं लाडवाचं जेवण झालं. माहिती असतं तर 2 घास कमी जेवले असते. आलेल्यांपैकी कुणी निरनिराळे विनोद सांगून सगळ्यांना हसवलं.
डॉक्टर साहेब, चला गाण्याच्या भेंड्या खेळूया, कारण असं काही कोणी गाणं म्हणणार नाही. वैजयंती म्हणाली, गुड आयडिया, चला करा सुरुवात. आधी कोणी म्हणायचं यावरून थोडा कल्लोळ झाला. आम्ही नाही, तुम्हीच म्हणा. नाही नाही नाही, तुम्हीच म्हणा वगैरे वगैरे. लेडीज फर्स्ट. एका बाजूला साऱ्या बसलेल्या महिलांकडे बघत डॉक्टर संजय म्हणाले, कुठल्या अक्षरावरून म्हणायचं? अ वरून. अ. आणि गोपिका म्हणाली, अखेरचा तुला दंडवत, सोडून जाते गाव, दरी दरीतून मावळतीला देऊ सोडून ठाव रे जात. अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. र र. चला पुरुष मंडळी, र म्हणा, र म्हणा. रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना. रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, जवळ घे, बनात येना, जवळ घेना. नाना काका, आवाज छान आहे तुमचा. चला न वरून म्हणा लेडीज, चला पटकन, नाहीतर भेंडी बसेल. डॉक्टर संजय उभे राहून म्हणाले, थांबा थांबा, मी म्हणते. आई म्हणाल्या, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरूनी आनंद. द. चला पुरुष मंडळी, द वरून पटकन. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. इचक दाना पीचक दाना, दाने ऊपर दाना, इचक दाना. अरे छत के ऊपर लड़की नाचे, लड़का है दीवाना, इचक दाना. चला चला चला, न वरून पटकन पटकन. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. च च च च लेडीज. काय हो, काय म्हणायचं च वरून? वैजयंती म्हणाली, चाळलं माझ्या पायात, पाये माझे तालात, नाचते मी तोऱ्यात मोरावानी. नी. खेळ रंगत होता. न वरून र वरून शब्द संपत आले होते. बापरे, र आणि न तर हैराण केलं. माई म्हणाल्या, मग शब्द द्या आम्हाला. पुरुष मंडळी म्हणाली, घ्या स स. मराठी गाणी आठवत नाहीत आता, हिंदी चालेल का? रघुनाथराव म्हणाले, चालेल चालेल, धावेल सुद्धा. डॉक्टर संजय म्हणाले. आलेले पाहुणे ऐकण्यात रस घेत होते. अगदी शब्द अडला तर सांगतही होते, अन्यथा वाह छान, क्या बात है असं सुरू होतं. तसे आवाज सर्वांचे चांगले होते. याही वयात स्मरणशक्ती दांडगी होती. तर पुरुष मंडळी, स वरून म्हणा. चला म्हणा हो रघुनाथराव. क्षणभर शांत झाले रघुनाथराव. मग म्हणाले, 100 बार जन्म लेंगे, ए जाने वफा फिर भी.
हम तुम न जुदा होंगे 100 बार जन्म लेंगे. बापरे रघुनाथराव, काय सुंदर गायलात हो. वैजयंती म्हणाली. खरंच छान म्हटलं. चला गौरून म्हणा लेडीज. गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी, इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं. यशोधरेने सुरेल आवाजात 4 ओळी म्हटल्या. चला र वरून वर्तक. सीताराम काका, धीरज काका, आणखीन तुम्ही. सर्वांकडे बोट दाखवत डॉक्टर संजय म्हणाले. कोणता शब्द आला. सीताराम काका म्हणाले. त्यांना जरा कमी ऐकू येत होतं. र आला काका, र. मोठ्याने श्यामपंत म्हणाले. पुरुष मंडळीने गाणं 8वे पर्यंत डॉक्टर संजयने 10 पर्यंत आकडे मोजले आणि लेडीजकडे वळून म्हणाले. म्हणा. आणि पुरुष मंडळी तुमच्यावरती भेंडी बसली. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है, दुख तो अपना साथी है. छान. चला ह म्हणा श्यामपंत. अहो भजन पूजनात जो आनंद मिळतो तोच गाण्यातूनही मिळतो. म्हणा कुठलंही म्हणा. मीही स्वतःहून बंधनं घालून घेतली आहेत. गाणे येतात मला. ऐकवा मग. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, तुम्हारे बिना. वाह श्यामपंत, बहुत खूप. बाप्पा तुम्ही सर्व म्हणून राहिले, मले म्हणू द्यान का नाही काही. जनाजी म्हणाल्या. म्हणा जनाजी म्हणा. आज तुमच्याच गाण्यानं शेवट करू. तसेही गाणे काही संपत आहेत. मग जनाजी सावरून बसली, थोडी खाकरली आणि तिने तुकडोजी महाराजांचा अभंगच गायला सुरुवात केली. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. जनाजी सोबत सगळेच म्हणू लागले. सर्वांच्या आवाजाने हॉल दुमदुमला होता. चहा पाणी घेऊन पाहुणे मंडळी निघून गेली. आज संजीवनमधील मंडळी आनंदात होती. खूप मज्जा आली आज नाही, एक दुसऱ्याला म्हणत होता. सारे खुश होते. दिवसभर कुणी ओठात गुणगुणत होतं तर कुणी मनात गुणगुणत होतं. आजच्या कार्यक्रमाने थोड्या वेळाकरता का होईना वृद्धांच्या वेदनेवर फुंकर घातली गेली होती. हा आनंद त्यांना बरेच दिवस पुरणार होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.